डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त छत्रपती संभाजीनगर येथील जुबली पार्कमधील असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यावर मोठ्या संख्येने आंबेडकरी अनुयायी जमा होऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जिंदाबाद, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विजय असो अशा घोषणा देत जयंती साजरी केली। यावेळी शहरातील लहान मोठे नेते, विविध संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी हजेरी लावून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले। विशेष म्हणजे माजी खासदार चंद्रकांतजी खैरे, माजी खासदार इम्तियाज जलील, आमदार संजय केनेकर आणि शहरातील नगरसेवक आणि सर्व पक्ष आघाडीचे नेते आणि कार्यकर्ते उपस्थित आहेत। यावेळी पाणी, शरबत, मठ्ठा आदी पेयांचे स्टॉल लावलेले होते। तसेच खिचडी, पुलाव, साबुदाणा आदी खाद्याचे स्टॉल होते आणि सोबतच पुस्तकाचे स्टॉल सुद्धा होते। आणि भीमपुराच्या उत्साही लहान मुलांनी सुंदर असं डान्सचे प्रदर्शन सर्वांसमोर केले आणि गायन पार्टीने सुंदर देशी वाद्य वाजत माझा हा बाबासाहेब गाणे गाऊन तिथे उपस्थित सर्वांचे मन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपण बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आपल्या ताब्यासाठी काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती आहे। त्या निमित्तानं सर्वांना, विशेषतः भीम सैनिकांना मी माझ्यातर्फे हार्दिक शुभेच्छा देतो। समता व न्याय हे बाबासाहेबांचे विचार आहेत आणि त्या निमित्तानं त्यांनी जे आपला भारत देशाला घटना दिलेली आहे, ही घटना सुद्धा अत्यंत महत्वाची आहे। देशातीलच नाही तर सर्व जगातील महत्वाची आणि मोठी घटना ही आपली आहे आणि या घटनेनुसार भारत देशाचा विकास होतोय। म्हणून मी त्यांचे विचारांचं आपल्या समाजामध्ये घेऊन वागणं हे आपल्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे। समाज घडवणं महत्वाचं आहे, भारत देशाचा विकास करणं महत्वाचं आहे। म्हणून मी त्यांना आदरांजली, श्रद्धांजली अर्पण करतो व सर्वांना हार्दिक शुभेच्छा। निमित्त मी आपल्या सर्वांना, समाज बांधवांना सर्वांना मी शुभेच्छा देतो आणि सर्वांना मी विनंती करतो की आज देशभरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती एक उत्सवात पार पडते। आपल्या जिल्ह्यात सुद्धा उत्सवात जयंती पार पाडावी, सगळ्यांनी, सगळ्या समाज बांधवांनी त्यामध्ये सामील होऊन अगदी उत्सवात जयंती पार पाडावी। आणि आज आपण या ठिकाणी जे उभा आहे तिथं याचे या पुतळ्याच्या स्मारकाचं जे काही काम आहे, हे काम एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना त्यावेळेस मागणी केली होती आणि एकनाथ शिंदे साहेबांनी, मला आठवतं, एकनाथ शिंदे साहेबांनी 5 कोटी रुपये त्या स्मारकासाठी दिले आणि त्यावेळेस नुसतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठीच नाही तर अण्णाभाऊ साठेच्या पुतळ्याला, त्या स्मारकाला सुद्धा निधी दिला आणि विशेष म्हणजे आपल्या संभाजीराजांच्या स्मारकासाठी दिला। मला एक सांगायचं की एकनाथ शिंदे साहेबांच्या मुख्यमंत्री काळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, तुमच्या अण्णाभाऊ साठे यांचा असेल आणि छत्रपती संभाजीराजांच्या पुतळ्याचा असेल, या पुतळ्याला एकनाथ शिंदे साहेबांनी त्यावेळेस निधी दिला आणि त्याचं काम आज चालू आहे। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 135वी जयंती जगभरामध्ये साजरी होते आणि त्याच पद्धतीने छत्रपती संभाजीनगर मध्ये पण रात्रीपासून उत्साहात संपूर्ण शहरामध्ये अतिशय आनंदात आणि उत्साहात 135वी जयंती साजरी होते। आज आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं छत्रपती संभाजीनगर मध्ये वास्तव्य होतं आणि त्यामुळे अतिशय या शहराला महत्व आहे। आज आपण बघितलं असेल सकाळपासून टीव्हीवर तर लंडन मध्ये, न्यूयॉर्क मध्ये, टोकियो मध्ये अशा अनेक जगामध्ये, सगळीकडे रशियामध्ये अशा ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी होते आणि मला नक्कीच आनंद आहे की जे संविधान आपल्याला
आदरणीय डॉक्टर साहेबांनी दिलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जगायचा हक्क जो आहे त्या संविधानाच्या माध्यमातून दिलेला आहे. आणि मला नक्कीच खात्री आहे की आज भारतीय नागरिक या संविधान जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलंय त्याच्यामुळे सगळे आज सुरक्षित आहेत आणि आपल्या हक्काचं जे काय पाहिजे ते आपण घेऊ शकतो. त्यामुळे आज त्यांना मी अभिवादन करतो आणि सगळ्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा देतो. धन्यवाद. सर एक देतो सर. ते मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा केला होता. शहरात देखील बंदोबस्त आपल्या होते शहरात. भारतरत्न आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या सर्व शहरातील नागरिकांना खूप शुभेच्छा. भीम जयंतीच्या कार्यक्रमाचं नियोजन गेल्या 15 दिवसापासून शहर पोलीस करत आहे आणि शांतता कमिटी समिती कमिटीच्या मीटिंग्स हे सगळं नियोजन पूर्ण झालेलं होतं आणि काल 2 ते 3 दिवसापासून जल्लोष शहरात सुरू झालेला आहे आणि विशेषतः काल रात्रीपासून योग्य तो बंदोबस्त आपण शहरात लावलेला होता. माझे सर्व सहकारी अधिकारी DCP, ACP, PI आणि होमगार्ड, SRPF सर्व रस्त्यावरती काल रात्रीपासून आहेत आणि जे काही कार्यक्रम आहेत, निवडणुकीचे कार्यक्रम आहेत, वंदनेचे कार्यक्रम आहेत आणि जे काही सार्वजनिक कार्यक्रम आहेत त्या ठिकाणी योग्य ते नियोजन केलेलं आहे. सर्व कार्यकर्त्यांशी सर्व नेत्यांशी आम्ही सर्व नियोजन करून आहोत आणि आजची जयंती ही अतिशय उत्साहात, आनंदात आणि सगळ्या नागरिकांना एकत्र येऊन सहभागी होऊन बाबासाहेबांनी जे आदर्श आपल्या सर्वांना घालून दिलेले आहेत त्या आदर्शावरती आपण चालून साजरे करत आहोत. डीजेला बंदी घातलेली आहे. नाही, डीजेला असं नाहीये. आपण कारण की शहरामध्ये आतापर्यंत जे काही आपले सण साजरे झालेले आहेत गेल्या वर्षभरामध्ये त्याच्यामध्ये आपण 2 टॉप स्पीकर्स आणि 2 बेस्ट स्पीकर्स याची आपण परवानगी दिलेली आहे आणि कारण की काही मॉडिफाईड झालेली वाहनं ज्याला मोटर व्हेकल ऍक्ट प्रमाणेच बंदी आहे, त्याचबरोबर माननीय उच्च न्यायालयाचे पण आदेश आहेत. त्याच्याप्रमाणे जे काही डेसिबल मीटरच्या मर्यादेमध्ये राहून त्यांना लाऊडस्पीकरचा परवाना आपण दिलेला आहे आणि मला असं वाटतं की जवळपास सगळ्यांनीच त्याचं पालन करायचं ठरवलेलं आहे. शांतता कमिटीमध्ये देखील त्यावरती सविस्तर चर्चा झाली होती आणि मला असं वाटतं की बाबासाहेबांनी बघा महत्वाचं म्हणजे कसं की राज्यघटना आणि राज्यघटनेमधून नियम तयार झालेले सध्या कायदे आणि नियम याचं सगळ्यांचं कारण आपण सगळेजण निश्चितच करणार आहोत याची मला खात्री आहे. नेहमी शांतता समितीची बैठक होती, या बैठकीत निर्णय घेतला जातो माध्यमांना मानवलं जाणार नाही आणि त्याची अंमलबजावणी कारवाई सुद्धा होत नाही. कारवाई केली जाणार बैठकीत सगळे निर्णय घेतले जातो ज्या प्रमाणात कारवाई झाली पाहिजे त्या प्रमाणात कारवाई होत नाही. एक लक्षात घ्यावं, वर्षभरामध्ये आपल्याकडे तुम्हाला माहिती की गणपती उत्सव देखील डीजेमुक्त झालेला आहे, शिवजयंती झालेली आहे किंवा इतर देखील सण झालेले आहेत ते गेल्या वर्षभराचे डीजेमुक्त झालेले आहेत आणि लग्न बघा आपलं शहर बदलत आहे, आपल्या शहरामध्ये मोठी इन्व्हेस्टमेंट होत आहे, लोक देखील त्याचे विचार बदलत आहेत. त्याशिवाय इतर सार्वजनिक कार्यक्रमामध्ये त्याचं नियोजन करून ते समाज उपयोगी असे कार्यक्रम घडवून आणून ते योग्य प्रकारे कार्यक्रम करत आहेत आणि आपण असं म्हणू शकत नाही की डीजेवरती आपण कारवाई करत नाही. तुम्ही बघाल वर्षभरामध्ये डीजेचा वापर शहरामध्ये मोठा प्रमाणात कमी झालेला. ज्यांच्यावर कारवाई झाल्या त्यांचे कुटुंबाचे लोक परवाच्या दिवशी जी आपण ती घटना व्हेरीफाय केली. ज्याने हा विषय मांडलेला होता त्याने आमची माफी देखील मागितलेली आहे आणि त्या प्रकारे त्यांनी सोशल मीडियाला पोस्ट पण केलेला आहे. अशी चुकीची बातमी आहे ती. अशा प्रकारे कोणावरती आपण गुन्हे लहान मुलांवर केलेले नाही. जे मंडळ होते जिने डीजेचा वापर केलेला होता मागच्या वर्षी तर त्यांच्या पालकांवरती गुन्हे दाखल झालेले आहेत. जे मंडळ आहेत मंडळाच्या पदाधिकाऱ्यांवरती गुन्हे दाखल झाले आहेत. थँक्यू. चोरीच्या घटना ज्या आहेत या गर्दीमध्ये वाढल्या. जगभर 14 एप्रिल साजरी करण्याचं काय म्हणणं आपलं? हे आपल्या संपूर्ण हिंदुस्थानात नव्हे तर हिंदुस्थानाच्या बाहेर सुद्धा 134 देशामध्ये त्या ठिकाणी आज परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी होत आहे, भीम जयंती साजरी होत आहे. आणि म्हणून त्याचं कारण असं आहे आपल्या सर्वांना ज्यांनी शिक्षित केलं, ज्यांनी आपल्या सर्वांना सामान्याचा अधिकार मिळवून दिला, आपल्या सर्वांना त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये त्या जगायचं शिकवलं, शिक्षणाचा ज्यांनी
ज्यांनी केलं आणि ज्यांनी आपल्या हिंदुस्थानाची घटना भारतरत्न ज्यांना आपण म्हणतो त्या परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनाकार आपण जे म्हणतो घटना त्यांनी लिहिली आणि त्या घटनेमध्ये ही घटना कधी कोणी बदलू शकत नाही. लोकसभेत मी भाषण केलं होतं परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची घटना कोणीही बदलू शकणार नाही. काही बदलण्याचे काही लोक नावभेद होते आपण आम्ही बदलू दिले नाही. आज मी या ठिकाणी सांगेल की आज गोरगरीब जनतेच्या कैवारी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज तुम्हाला सांगतो आज त्यांची शिकवण आजही लागू होत आहे आणि म्हणून आज आपण आत्तापासूनच परत त्यांचे विचार पुढे घेऊन जाऊया. हा विचार आहे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे हा विचार आहे. तो विचार हा सर्वांनी मान्य केला पाहिजे. आजचे जे शासन आहे ते संविधान पायदळी तुडवण्याचा प्रयत्न करत आहे. संपवण्याचा प्रयत्न लिटरेट एंट्री झाली असेल किंवा आरक्षणच्या संदर्भात झाला असेल ते संपवण्याचा प्रयत्न करत आहे सध्याचे सरकार. काय म्हणणं आपल्याला? त्याने आरक्षण कधीही कोणी बदलू शकत नाही म्हणजे त्यामध्ये हस्तक्षेप करू शकत नाही कारण परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेलं आहे ते. आणि म्हणून मी या ठिकाणी सांगतो की आमच्या वेळेसुद्धा काही सरकारी त्या ठिकाणी गडबड करत होते पण आम्ही आरडाओरडा करून लोकसभा बंद पाडली होती आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये संविधान बदलता येणार नाही हे आम्ही स्पष्ट सांगितलं.